इथे जमलेल्या विद्यार्थ्यांनो आणि कधी काळी विद्यार्थी असलेल्यांनो, हे लाईट जरा बंद करता येतील किंवा कमी करता येतील का? हे समोरचे हे हा पण हा बंद, हा आणि हा बंद करा पहिला. हा हा वरचा करता येईल का? हा बस. बघायला आलात का ऐकायला? ए बंद कमी कर रे भाऊ, मला डोकं दुखायला लागतं. आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन. खूप वर्ष झाली माझी राजकारणाची सुरुवातच ही विद्यार्थी सेनेतून झाली आणि त्याच्यातनं काम करत 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 घडत 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 आज इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सगळे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे. आणि या सदस्य नोंदणीला देखील भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आज एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर आज इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच इतक्या लवकर विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आलाय. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन का झालं, कशासाठी झालं हे आपण बोलूच. परंतु मी ज्या वेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला काळ वेगळा होता, विषय वेगळे होते. आत्ताचे विषय वेगळे आहेत. त्यावेळेचा तरुण वेगळा होता, आत्ताचा तरुण वेगळा आहे. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते, आत्ताचे विद्यार्थी वेगळे आहेत. आम्ही जो काळ पाहिला तो टेलिग्राम पासून ते इंस्टाग्राम पर्यंत पाहिला. आणि आत्ताच्या ह्या सगळ्या काय ती काय जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? 12 पर्यंत तेच ते.